बघा, आजचं पायथनचं आपलं दुसरं लेक्चर आहे आणि या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. काल आपण बघितलं पायथनचं बेसिक काय काय, तर आज यामध्ये इंट्रोडक्शन बघू. आता पायथन म्हणजे ज्याला येत नाही, ज्याने आतापर्यंत पायथनचं काहीच नाही केलं आहे, त्यासाठी पण हे उपयुक्त ठरणारी अशी सिरीज आहे. आता पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय बरं बा? जसं आता मला इथून तर एखादा युरोपियन जो पर्सन आहे त्या संग मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता मला त्याची लँग्वेज बोलता येत नाही, त्याची लँग्वेज बोलता येत नाही आणि त्याला माझी लँग्वेज बोलता येत नाही, तर आमच्या दोघांमध्ये जे कम्युनिकेशन होणार आहे ते एकमेकाला समजणार नाही. म्हणून आम्हाला जे कन्व्हर्टर ठेवावं लागेल. आता म्हणजे त्याला युरोपियन पण समजेल आणि त्याला आपली महाराष्ट्रीयन पण समजेल. आता अशा प्रकारे एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता आपण जे मशीन यूज करतो, जसं कॉम्प्युटर झालं, लॅपटॉप झालं, यांना आपली लँग्वेज समजत नाही. यांच्यामध्ये जे आहे ना ते पायथन काम करते. म्हणजे आपण जे कोड लिहितो तो पायथन बायनरीमध्ये कन्वर्ट करते, जे की कॉम्प्युटरला समजते. अशा प्रकारची प्रोग्रामिंग लँग्वेज असते. अशा बहुत साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पण आपण फक्त पायथन शिकणार आहोत. ठीक. आता लेक्चर म्हणजे स्टार्ट करायच्या आधी हे बघू की पायथन डेव्हलप केली कोण बा. आता आपण पायथन शिकत आहोत म्हणजे आपल्याला कोण डेव्हलप केली आणि कधी हे डेव्हलप झाली हेच नाही माहीत, फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत आहोत. आता मोस्ट ऑफ दी असं विचारत नाही इंटरव्ह्यूमध्ये की कोण डेव्हलप केली, काय केली, पण माहीत असणं गरजेचं असते. आता पायथन जे डेव्हलप केली आहे ना ते आहे गिडिऑन रिसम इन 1998 मध्ये. बस इतकंच आठवून ठेवायचं. त्यानंतर काल पण बघितलं, आज पण सांगतो, पायथन कुठे यूज करू शकतो. तर आपण जे आहे ना ते पायथन डेस्कटॉप ॲप्लिकेशनसाठी, त्यानंतर वेब ॲप्लिकेशनसाठी, डेटाबेस ॲप्लिकेशनसाठी, गेम बनवासाठी पण पायथन यूज करू शकतो. मोस्ट ऑफ दी C++ होते, पण गेम डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकतो पायथन. त्यानंतर आत्ताचे जे पॉप्युलर आहे डेटा ॲनालिटिक्स असो, डेटा सायन्स असो, मशीन लर्निंग असो किंवा AI असो, तर यासाठी आपण पायथन यूज करतो. त्यानंतर पायथनचे काय काय फीचर्स आहे हे बघा. हे जे आहे ना मोस्ट ऑफ दी म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये विचारत नाही, पण माहीत असायला हवं. फीचर्स विचारते हर वेळेस, फीचर्स विचारते इंटरव्ह्यूमध्ये. पायथनचे काय काय फीचर्स आहे, फीचर्स सांगतो तुम्हाला काय काय. तर पायथन सिम्पल आणि इझी टू लर्न आहे, डायनामिक आहे, इंटरप्रेटेड आहे, प्रोसिड्युअर आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. आता सिम्पल आणि इझी टू म्हणजे काय बा? सिम्पल आणि इझी म्हणजे एकदम म्हणजे ज्याला कोडिंगचं 0% नॉलेज आहे त्याला पण समजेल अशा प्रकारची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता हे तुम्हाला आता नाही समजणार, जेव्हा आपण कोड करणार ॲक्च्युली तेव्हा समजणार की इझी आहे की काय आहे. त्यानंतर पायथन बघा डायनॅमिकली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. डायनॅमिकली म्हणजे काय बाबा? तर डायनॅमिकली म्हणजे आपण जेव्हा आता समजून घ्या फक्त की आपण जेव्हा जावाचं कोड करतो किंवा इतर कोणत्याही प्रोग्रामिंगचं कोड करतो ना, तेव्हा त्यामध्ये काही डेटा टाईप असते आणि ते डेटा टाईप आपल्याला त्यामध्ये डिक्लेअर करावं लागते. पायथनमध्ये डिक्लेअर करायचा म्हणजे करा लागत नाही, पायथन आपोआप कन्वर्ट करते ते, की त्याला समजते की इंटिजर आहे की काय आहे. सध्याचं फक्त की फीचर्स ऑफ पायथन इतकं लक्षात ठेवा आणि की फीचर्समध्ये हे वाले येतात, फक्त इतकं लक्षात ठेवा. हे समजणार असं काय काय येतात. ठीक आहे. त्यानंतर इंटरप्रेटेड आहे म्हणजे कोड एक्झिक्यूट करते लाईन बाय लाईन, पहिले एक, नंतर दुसरी, नंतर तिसरी, नंतर चौथी. जर इथे एरर आलं तर इथंच थांबते, बाकीचं कोड एक्झिक्यूट करत नाही. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे फीचर्स हे करते, ॲक्सेस करते, ते पण बघू. हे मोस्ट म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे हवाला. त्यातनं प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे म्हणजे एकदा जर आपण कोड लिहिला तर तो दुसरीकडे आपण रन करू शकतो कुठे पण विदाऊट रिरायटिंग, म्हणजे डबल कोड न लिहिता. त्यानंतर बघा व्हॉट इज पायथन हा क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाते. आणि पायथन काय आहे बघा, पायथन इज सिम्पल अँड बघा हेच मी जे आहे याचे की फीचर्स हेच इथे टाकले आहे आणि हेच याचंवाला ॲन्सर आहे, बाकी काही नाही यामध्ये. पायथन इज सिम्पल अँड इझी टू लर्न, इझी टू लर्न पाहिजे होतं इथं. ठीक आहे, इथे लर्न करून टाक जा. पायथन इज सिम्पल इझी टू लर्न, डायनामिक, इंटरप्रेटेड अँड हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. झालं. काय सांगायचं यामध्ये? पायथन काय आहे इतकं विचारलं, व्हॉट इज पायथन इंटरव्ह्यूमध्ये विचारतेस, इतकं सांगून द्यायचं. आणि की फीचर्स म्हणलं का हे की फीचर्स त्याचे सांगून द्यायचे. ठीक आहे. आता ॲक्च्युली आपण बघू की कोड कसा लिहिला जातो पायथनमध्ये. बघा, कोड रन करायसाठी आपण VS कोडचा यूज करतात. तुम्ही पायथन पण करू शकता किंवा कोणतं पण डेव्हलपर टूल यूज करू शकता. आपण VS कोडचा यूज करणार. आणि सर्वात पहिले बघा आपण ते पायथनचा कोड कशा प्रकारे लिहितो. मला पायथनचा जर कोणता पण कोड रन करत असेल तर मला एक फंक्शन्स असते, पायथन एक प्रोव्हाइड करते, ते प्री डिफाईन फंक्शन्स आहे. जर मला टर्मिनलवरती आउटपुट दाखवायचं असेल तर ते लिहावंच लागते आणि ते आहे प्रिंट. या प्रिंटमुळे काय होतं बरं, टर्मिनलवरती आउटपुट रन होतं. बघा यामध्ये आपण काहीतरी लिहू. आता सपोज मी इथं गुड मॉर्निंग जे आहे ना
ते असं प्रिंटच्या आतमध्ये लिहिलं आणि याला मी रन करतो. तर बघा टर्मिनलवरती हे आउटपुट रन होते. बघा गुड मॉर्निंग प्रिंट झालेलं. आता फक्त इतकं लक्षात ठेवा की मला जर पायथनचा कोणता पण कोड रन करायचा असेल तर मला हे प्रिंट फंक्शन यूज करावं लागेल आणि त्यामध्ये 2 पॅरेंथेसिस. त्यानंतर मला हाच जर कोड जावामध्ये रन करायचा असेल तर मला ह्याच कोडच्या 4 लाईन लिहाव्या लागतात आणि ते पायथनमध्ये एकाच कोडमध्ये होऊन जाते काम. त्यानंतर बघा इथे एक मी व्हेरिएबल क्रिएट करते आणि त्या व्हेरिएबल मध्ये जे आहे ना आपली व्हॅल्यू टाकते. सपोज नेम नावाचं एक व्हेरिएबल आहे. आता हे नेम नावाचं व्हेरिएबल कशा प्रकारे डिक्लेअर केलं, हे काय आहे सध्या तर ह्या लेक्चरमध्ये समजून घेऊ नका. मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगते की हे काय आहे. तर सपोज आता इतकं लक्षात ठेवा की एक व्हेरिएबल आहे, ठीक आहे. हे व्हेरिएबल मध्ये एक व्हॅल्यू टाकली. सपोज ही व्हॅल्यू टाकली मी यामध्ये, अशी की पूर्ण कॅरेक्टर आहे आणि याला प्रिंट करते इथे नेमला. सपोज या नेमला मी जर इथे प्रिंट केला, मी तुम्हाला पहिले सांगितलं पायथन मध्ये मला काही पण प्रिंट करायचं असेल ते प्रिंटच्या आतमध्ये टाकावं लागते. तसंच मी या नेमला काय केलं, यामध्ये टाकलं. तर आता बघा हे डिस्कोड जे आहे ना ते प्रिंट होईल. बघा डिस्कोड प्रिंट झालेलं. ह्या नेमचं जे आहे ना रेफरन्स यांनी घेतलेला. बघा ह्या नेमला मी कोणत्याही प्रकारचा सिंगल किंवा डबल कोट दिलेला नाही आहे. हे डायरेक्ट नेम जे आहे ना ते मी तसं लिहिलं. आता हे बघा हे जे नेम आहे ना याला व्हेरिएबल म्हणतात. हे व्हेरिएबल काय आहे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगते. यालाच आयडेंटिफायर असेही म्हणतात. त्यानंतर बघा इथे कॅरेक्टर प्रिंट झालेलं पूर्ण. आता मला जर नंबर प्रिंट करायचा असेल तर हे डबल कोड जे आहे ना ते लिहावं लागत नाही, डायरेक्ट मी नंबर लिहू शकतो असं. आता बघा नंबर प्रिंट होतील. त्याचप्रमाणे आता इथे नंबर कसे लिहितात, इथे कॅरेक्टर कसे लिहितात, याच्यासाठी कोणते कोणते रूल आहे, हे कशा प्रकारे डिफाईन करतात हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगते. आता फक्त इतकं समजून घ्या की मला काही पण पायथनमध्ये प्रिंट करायचं असेल तर प्रिंट फंक्शनचा यूज करावा लागते आणि अशा प्रकारे सर्व पायथनचा कोड लिहिला जातो. बघा आज झालेल्या लेक्चरवरती इंटरव्ह्यूमध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातात ते मी इथे तुम्हाला दिले आहे. आपले झालेले लेक्चर आहे त्यामध्ये फक्त 2च इंटरव्ह्यू क्वेश्चन बनवू शकतात, जसे की व्हॉट इज पायथन आणि व्हॉट आर द की फीचर्स ऑफ पायथन. मी तुम्हाला हे दोन पण सांगितले. पायथन काय आहे, पायथन इज सिम्पल अँड इझी टू लर्न, डायनामिक, इंटरप्रेटेड अँड हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर त्याचे की फीचर्स डायनामिक, इंटरप्रेटेड, हाय लेवल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँड प्रोसिड्युअर ओरिएंटेड. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. अशा प्रकारचे बेस ऑन द टुडेज लेक्चर फक्त 2च क्वेश्चन बनवू शकतात. थँक्यू.